ओके. सो हाय हॅलो यूट्यूब फॅमिली. तर काय म्हणतात, दोन व्यक्ती आहेत जे दोन व्यक्ती कमेंट करतात आणि डिलीट करतात. तर मला त्यांना म्हणायचं आहे, एक व्यक्ती मला म्हणतो आहे की मॅडम तुम्हाला काही साडी घालता येत नाही, घालत नका जाऊ. तर दादा मला खरंच साडी घालता नाही येत आणि ते मी फक्त रीलसाठी घालते. आणि काय म्हणतात, तुम्हाला एवढंच माझ्या साडीचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एक काम करू शकता. तुमच्या बायकोला जर साडी घालता येत असेल तर तिला नक्की माझ्याकडे पाठवा. मी सेक्रेटरी म्हणून ठेवणार तिला आणि ती नीट नेटकी मला साडी छान घालून देणार. आणि काय म्हणतात, त्यानंतर मग तुमची तशी मला काही कमेंट येणार नाही. आणि कमेंट ठेवत चला, डिलीट नका करत जाऊ. आणि दुसरा व्यक्ती मला म्हणतो की काल ॲक्च्युली काय झालं ना, काल मी एक लाईव्ह घेतलं. त्या लाईव्हमध्ये काय असतं, आपलं सुपर चॅट सुपर स्टिकर पाठवतात. तर त्या त्या गोष्टीवर तो व्यक्ती म्हणत आहे की मॅडम तुम्ही खूप फ्रॉड आहात, मला अपेक्षित नव्हतं की तुम्ही असे आहात तसे आहात, मी तुमची खूप रिस्पेक्ट करत होतो, तुमची खूप इज्जत करत होतो, जे काही आहे खूप खूप लाभला गोष्टी बोलत होतं. तर माझं म्हणणं काही आहे ना, फ्रॉड कशाला म्हणतात ते पहिले म्हणजे ओळखून घ्या. आणि दुसरी गोष्ट की काय म्हणतात, सोशल मीडिया जर तुम्हाला कळत नसेल किंवा यूट्यूबचं क्रायटेरिया तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काय म्हणतात, असे फालतू दुसऱ्याचं डोकं खराब होईल असे कमेंट करू नका. कारण की काय आहे ना, तुम्ही कमेंट करून देता पण दुसऱ्याचं डोकं खराब होते. तसं तर मी इग्नोर करते, खरंच इग्नोर करते. पण काही गोष्टींना मी काय म्हणतात म्हणजे उत्तर देते. काय म्हणतात, आणि काय म्हणतात, मी उत्तरे पण तुम्हाला पाठवले होते, समजवलं पण होतं. आणि काय म्हणतात, डोक्याच्या वर गेल्यानंतर तुम्हाला खूप काही बोलले पण आहे. पण तुम्ही ते सगळं डिलीट केलं. आता ते डिलीट केलं तर केलं, पण इथून पुढे असं काही कमेंट करत नका जाऊ. मला वाटलं होतं की तुम्ही खूप छान सपोर्ट करतात मला, बट काय म्हणतात, असे कम दिमागवाले लोक माझ्या काय म्हणतात आयुष्यात नको सपोर्ट. कारण की खूप लई डोकं खातात आणि लई हे करत असतात. त्यामुळे थोडं दुसऱ्यांचं म्हणजे काय म्हणतात ना, आमचं पण डोकं खराब होत असतं. तर डोकं खराब होईल असं काही कमेंट करत नका जाऊ. एकदम छान कमेंट करत चला, नाहीतर फक्त स्टिकर पाठवत चला. पण हे असं फ्रॉड आहे, हे मी तर घाबरून गेली होती की यार मी असं काय केलं की हा व्यक्ती मला असं बोलत आहे की फ्रॉड वगैरे हे ते. तर थोडं छान पद्धतीमध्ये कमेंट करत चला. मी तसंही काय